तर पहलगाम हल्ल्यानंतर सध्या संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय ते भारताच्या भूमिकेकडे। नवी दिल्लीमध्ये सध्या अनेक घडामोडी घडत आहेत। खुद्द पंतप्रधान मोदी अनेक बैठका घेत आहेत। त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये काहीतरी मोठं घडणार का? काय असेल भारताची नेमकी चाल? दहशतवादाविरोधात कोणकोणते देश भारताच्या पाठीशी आहेत? पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। पहलगाम हल्ल्यानंतर आता काहीतरी मोठं घडणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। दिल्लीतल्या हालचाली पाहून दहशतवाद्यांना पोहोचणाऱ्या पाकिस्तानचं कंबरडं मोडण्यासाठी तयारी सुरू झाल्याचे संकेत मिळतात। 7 मे रोजी देशव्यापी मॉक ड्रिल करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयानं राज्यातील सुरक्षा यंत्रणांना दिले। हवाई हल्ल्याचा इशारा देणारे सायरन कार्यान्वित करा। शत्रूच्या हल्ल्यात स्वतःचं संरक्षण करण्यासाठी नागरिक आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्या। क्रॅश ब्लॅकआउट उपायांची तरतूद करा। सुटकेच्या योजनेचं आधुनिकीकरण आणि त्याची रंगीत तालीमही करा, अशा सूचना देण्यात आल्या। तर दुसरीकडे राजधानी नवी दिल्लीमध्ये बैठकांमागून बैठका सुरू आहेत। गेले काही दिवस बैठकांचा धडाका लावणाऱ्या पंतप्रधान मोदींनी संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांच्याशी आज चर्चा केली। मोदींच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक पार पडली। यावेळी मोदी आणि राजेश कुमार यांनी पाऊण तास चर्चा केल्याची माहिती आहे। तर ही बैठक संपताच विरोधी पक्षनेते राहुल गांधीही मोदींच्या भेटीला पोहोचले। या बैठकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी नौदल आणि हवाई दलाच्या प्रमुखांची भेट घेतली आहे। 4 मे रोजी एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह यांच्याशी चर्चा केली। मे महिन्यामध्ये नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश त्रिपाठींनी मोदींना अरबी समुद्रातील महत्त्वाच्या मार्गांसंदर्भात माहितीही दिली होती। तर त्याआधी तिन्ही सेनादल प्रमुखांसह मोदींनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यामध्ये एक बैठक पार पडली होती। मुशर्रफचं प्रोफाईल मी सांगतो त्याला, धिस चॅप वॉज अ मॅड चॅप। म्हणजे असं मॅड नाही आहे, पण तो काय करायचा की काही गोष्ट त्याच्या मनात आली ते करणार। म्हणजे इज अ कमांडो, एस कमांडो ऑफ अ पाकिस्तानी आर्मी। आणि त्याला डेअरिंग, ही वॉज डेअर डेव्हिल था। आणि कोणतीही गोष्ट त्याला वाटलं की रिस्क टेकिंग एबिलिटी म्हणतात एक, जर तुमची रिस्क टेकिंग एबिलिटी 60% असली तर देन यू आर अ गुड रिस्क टेकर। या माणसाची रिस्क टेकिंग एबिलिटी 80% होती। म्हणजे त्याला 80% जरी फेल्युअर झालं तरी आय एम ॲक्सेप्टिंग इट, म्हणून त्यांनी कारगिल केलं। पण तरी शेवटी बघितलं तर ही वॉज नॉट अ बॅड चॅप। म्हणजे तो असा फंडामेंटलिस्ट नव्हता। परवेज मुशर्रफ वॉज अ सोल्जर। त्यांनी चुका केल्या, सगळं हे केलं, आणि पण ही वॉज अ फायनली अ सोल्जर। पण हा माणूस जो आसिफ मुनीर, ही इज नॉट अ सोल्जर, ही इज अ फंडामेंटलिस्ट। आणि मला नाही वाटतं ती रिस्क टेकिंग एबिलिटी काय, ही विल नॉट टेक अ रिस्क अगेन्स्ट इंडिया, मे बी 40-50%। तो काय रिस्क घेणार आहे? असा माणूस जो सांगतो की सगळं मुस्लिम आहे आणि हे आहे, सगळं याच्यावरच खेळ करणारा जसा आपला झियाउलक होता, अशा कारवाया करत राहील, टेररिस्ट पाठवणं, हे करणं। पण ही जी म्हणताय तुम्ही की आपल्या विरुद्ध ॲक्शन करू शकते, काय इज बियॉन्ड हिम। दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देश भारताच्या समर्थनार्थ पुढे आले। रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मोदींशी फोनवरून संवाद साधलाय। यावेळी पुतिन यांनी दहशतवादाविरोधातल्या लढाईमध्ये रशियाकडून भारताला समर्थन मिळेल असं पुतिन यांनी म्हटलंय। तर जपाननेही भारताला पाठिंबा दिलाय। पण कावेबाद चीन मात्र पाकिस्तानला समर्थन देतोय। भारत आणि पाकिस्तान मधल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीननं आपली भूमिका स्पष्ट केली आहे। पण चीननं भारताला पाठिंबा न देता पाकिस्तान सोबत असल्याचं जाहीर केलंय। चीनी राजदूत आणि पाकिस्तानी राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांच्यातल्या बैठकीनंतर चीनी दूतावासाकडून त्या संदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलं। चीन आणि तुर्कस्तान सारख्या देशांना जरी पाकिस्तानचा पुळका आला असला तरी पहलगाम हल्ल्यानंतर पुतिन यांच्यासह जगभरातल्या अनेक देशांच्या नेत्यांनी मोदींशी चर्चा करून आपला पाठिंबा दिला। पाकला धडा शिकवण्यासाठी आणि दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्यासाठी सध्या भारताची रणनीती सुरू आहे। बैठकांवर बैठका पार पडतायत, त्यामुळे लवकरच भारत मोठं पाऊल उचलणार का याकडे सध्या सर्वांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।